वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरमधील जे काय थर्मोडायनॅमिक्स टर्म असतील त्या टर्म आपण त्या ठिकाणी पाहिले होते. पहा, नेक्स्ट आपण पाहिलं पहा त्या ठिकाणी सिस्टीमचे टाईप्स पाहिले. पहा आपण त्याच्यामध्ये ओपन सिस्टीम असेल, क्लोज सिस्टीम असेल, आयसोलेटेड सिस्टीम असेल किंवा मग फेजनुसार त्याच्या ठिकाणी आपण होमोजिनियस सिस्टीम असेल, हेट्रोजिनियस सिस्टीम्स असेल किंवा मग प्रोसेसचे टाईप पाहिले. पहा मग आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल हे जे काही टाईप्स आहे किंवा सायक्लिक प्रोसेस असतील हे जे काही टाईप्स असतील हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता याच्या पुढचा जो काही पॉईंट असेल तो आहे पहा नेचर ऑफ हीट अँड वर्क. हा आपण या ठिकाणी आता स्टार्ट करणार आहे. पहा तर स्टार्ट करूया. हीट अँड वर्क म्हणजे नेचर ऑफ हीट अँड वर्क. पाहता द एनर्जी ऑफ अ सिस्टीम मे इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेव्हरल वेज. सिस्टीमची एनर्जी असेल ती काय होते, इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होत असते. पहा टू कॉमन वेज. मग दोन कॉमन वे कोणते आहेत तर एक आहे हीट आणि दुसरं आहे वर्क. त्या ठिकाणी हीट, तर हीटबद्दल पाहूया आपण. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर बिकॉज ऑफ द डिफरन्स इन टेम्परेचर. हीट काय आहे, एक एनर्जीचा फॉर्म आहे. अँड विच फ्लोज काय होतं, तो फ्लो होतो एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये बिकॉज ऑफ डिफरन्स इन टेम्परेचर. टेम्परेचरचा डिफरन्स त्या ठिकाणी असतो म्हणून या ठिकाणी काय होतं, हीट त्या ठिकाणी फ्लो होत असते. पहा हीट रेफर्स टू रॅन्डम फॉर्म ऑफ एनर्जी. कसा आहे तो, रॅन्डम फॉर्म आहे एनर्जीचा. अँड द साइन कन्व्हेन्शन्स ऑफ हीट आर व्हेन हीट इज ॲब्सॉर्ब. हीट जर ॲब्सॉर्ब केली तर क्यू इज अ पॉझिटिव्ह, तर क्यूची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते. व्हेन हीट इज रिलीज देन क्यू इज अ निगेटिव्ह. हीट जर त्या ठिकाणी बाहेर पडली किंवा रिलीज झाली तर त्या ठिकाणी क्यूची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह व्हॅल्यूज आपल्याला पाहायला मिळते. युनिट एसआय युनिट इज अ जूल पर न्यूटन मीटर. सीजीएस युनिट इज अ कॅलरी. कन्व्हर्जन पहा 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग्स. 1 कॅलरी इक्वल टू 4.184 जूल. हे जे काय आहे आपल्याला प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम सॉल्व करताना ह्या व्हॅल्यू आपल्याला यूजमध्ये येतात. 1 EV इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.602 इंटू 10⁻⁻19 जूल. 1 कॅलरी इज ग्रेटर दॅन 1 जूल. 1 जूल इज ग्रेटर दॅन 1 अर्ग and 1 अर्ग इज ग्रेटर दॅन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कन्व्हर्जन आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये युजफुल आहे. नेक्स्ट आहे वर्क. वर्क इज रिप्रेझेंटेड बाय अ सिम्बॉल W. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम अ सिस्टीम टू द सराउंडिंग और फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम. हा काय आहे, हे सुद्धा वर्क करण्याचं एक किंवा एनर्जी ट्रान्सफरचं एक फंक्शन आहे. पहा यामध्ये काय होतं, सिस्टीम काय करते, एनर्जी लॉस्ट करते किंवा एनर्जी ॲब्सॉर्ब करते. म्हणजेच काय होतं, सिस्टीम वर्क करते कशावरती, सराउंडिंगवरती, किंवा सराउंडिंग वर्क करते सिस्टीमवरती, किंवा सिस्टीम एनर्जी एक्सचेंज करते सराउंडिंगसोबत किंवा सराउंडिंग एक्सचेंज करते सिस्टीमसोबत. मग या ठिकाणी सिस्टीमची वाढली तर सराउंडिंगची एनर्जी कमी होईल किंवा सराउंडिंगची एनर्जी वाढली तर सिस्टीमची कमी होईल. दिज आर द टू अल्टरनेट थिंग्स. Now, work refers to organized form of energy. वर्क कसा आहे, हा ऑर्गनाइज फॉर्म आहे आणि हीट कसा आहे आपला, हा रॅन्डम फॉर्म आहे. टाईप्स ऑफ वर्क. मेकॅनिकल वर्क. वर्कचे हे टाईप्स आहे. पहा मेकॅनिकल वर्क, इलेक्ट्रिकल वर्क, ग्रॅव्हिटेशनल वर्क. These are the 3 types of work. And the sign convention, when work is done on the system, सिस्टीमवरती वर्क डन केलं देन W इज अ पॉझिटिव्ह. डब्ल्यूची व्हॅल्यू काय येईल, पॉझिटिव्ह. व्हेन वर्क इज डन बाय द सिस्टीम, सिस्टीमनं त्या ठिकाणी काय केलं, वर्क डन केलं तर जी काही व्हॅल्यूज असेल ती डब्ल्यूची कशी येते, निगेटिव्ह येते. बिकॉज एनर्जी इज यूज बाय द सिस्टीम. सिस्टीम एनर्जी यूज करते आणि याची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती कशी येणार आहे, मग आता निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळेल. पहा याचे युनिट पाहूया. SI unit is a joule per Newton meters. CGS unit is erg per dyne centimeter. Conversions 1 joule equal to 10⁻⁷ erg.
1 calorie equal to 4.184 joule and 1 electron volt equal to 1.602 into 10 raised to minus 19 joule. These are the values. And another one is 1 liter atmosphere equal to 101.3 joules. या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते. अजून एक व्हॅल्यू आहे 1 liter atmosphere equal to 24.22 calorie. Next MCQs. When heat is absorbed, its sign convention is heat absorb झाली, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड नन ऑफ दिस, तर ती व्हॅल्यू काय असते नेहमी ॲब्सॉर्ब केली तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला when heat is absorbed Q is a positive. Next, identify the correct order. Correct order काय आहे 1 joule greater than 1 calorie greater than 1 erg greater than 1 electron volt. ऑप्शन ए आहे, बी आहे, सी आहे का डी आहे. तर या ठिकाणी जो काही करेक्ट ऑप्शन असेल तो आहे पहा नंबर डी. तर आपण या ठिकाणी पाहिलं होतं की 1 calorie is greater than 1 joule, 1 joule is greater than 1 erg and 1 erg is greater than 1 electron volt. पहा या ठिकाणी आपल्याला दिलेली ऑर्डर ती 1 calorie greater than 1 joule, 1 joule greater than 1 erg and 1 erg is greater than 1 electron volts. नेक्स्ट आहे पहा इंटरनल एनर्जी ॲज अ स्टेट फंक्शन. इंटरनल एनर्जी काय आहे स्टेट फंक्शन आहे. कशा प्रकारे आहे तर पाहूया आपण. द इंटरनल एनर्जी पहा या ठिकाणी एक्झाम्पल आहे. एव्हरी सिस्टम हॅज सम क्वांटिटी ऑफ मॅटर असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी. प्रत्येक सिस्टीममध्ये काय असतं डेफिनेट अमाऊंट ऑफ मॅटर असते किंवा क्वांटिटी ऑफ अमाऊंट मॅटर असेल आणि याला काय असते डेफिनाईट अमाऊंटची काय असते एनर्जी असते. दिस एनर्जी इज कॉल्ड इंटरनल एनर्जी. म्हणजे सिस्टीमची स्वतःची एनर्जी त्याला म्हणायचं इंटरनल एनर्जी. Internal energy is again divided into two types. There is a potential energy and kinetic energy. तर potential energy चे परत काय होतात टाइप पडतात intermolecular energy, intramolecular energy and nuclear energy or it is also called binding energy. हे कशाचे टाइप आहे potential energy चे टाइप्स आहेत. Now kinetic energy is also divided into four types. First one is a vibrational energy, means there is a vibration between two atoms or two molecules. Next one is the rotational energy which gives the rotation from axis bond axis वरती जे काही रोटेशन्स असतात ते रोटेशन्स नुसार जी एनर्जी मिळेल त्याला म्हणायचं रोटेशनल एनर्जी. नेक्स्ट वन इज अ ट्रान्सलेशनल एनर्जी अँड द फोर्थ वन इज अ इलेक्ट्रॉनिकल एनर्जी. असे याचे हे चार टाइप्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरनल एनर्जी. इट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कशी प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट इट इज अ स्टेट फंक्शन. कसं आहे हे स्टेट फंक्शन आहे. मग कशाला म्हणायचं स्टेट फंक्शन द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. कशाला म्हणतो आपण स्टेट फंक्शन की ज्या प्रॉपर्टी आहेत सिस्टीमच्या ज्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे याला काय म्हणतो आपण स्टेट फंक्शन म्हणतो. पहा इट इज नॉट डिपेंडंट ऑन पाथ फॉलो. हे पाथ फॉलोवरती डिपेंड राहत नाही. देर इज नो चेंज इन द इंटरनल एनर्जी इन अ सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस जर असेल तर त्यामध्ये इंटरनल एनर्जीमध्ये काही चेंज पाहायला मिळत नाही. कारण काय होतंय ओरिजिनल स्टेटला परत काय होते आपली प्रोसेस बॅक टू ओरिजिनल स्टेटला येते. त्या ठिकाणी काही चेंज आपल्याला पाहायला मिळत नाही. अ सिस्टीम अंडरगोज series of process once again returns to its original state is called cyclic process. त्याला काय म्हणतो आपण सायक्लिक प्रोसेस. नंबर ऑफ स्टेप फॉलो करते आणि परत काय होते ओरिजिनल स्टेटला येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण सायक्लिक प्रोसेस म्हणतो. पहा इंटरनल एनर्जी ऑफ अन आयडियल गॅस इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. आता इंटरनल एनर्जी असेल कशाचं आयडियल गॅसचं जर आपण घेतलं एक्झाम्पल घेतलं तर आयडियल गॅस काय करतात जे काही लॉ असतील आपले गॅसचे सगळे लॉ काय करतात ते फॉलो करतात. मग यावेळेस आयडियल गॅसची जी काही एनर्जी असेल ही कशावर डिपेंड्स असेल फक्त इट इज ओनली डिपेंड्स ऑन अ टेम्परेचर. फक्त काय करतात ते
टेम्परेचरवर डिपेंड्स असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, युनिट्स ऑफ इंटरनल एनर्जी आर जूल, दॅट इज SI युनिट, अँड अर्ग इज अ CGS युनिट आहे. पहा त्याचं द इंटरनल एनर्जी ॲज अ स्टेट फंक्शन. लेट अस सी द चेंज इन इंटरनल एनर्जी बाय डुईंग वर्क. एखाद्या सिस्टीमनं काय केलं, वर्क केलं. कसं काय वर्क केलं, तर त्याची जी काही इंटरनल एनर्जी काय झाली, चेंज झाली. टेक अ सिस्टीम कंटेनिंग सम क्वांटिटी ऑफ वॉटर इन ॲन इन्सुलेटेड थर्मोफ्लास्क. एखाद्या थर्मोफ्लास्कमध्ये काय घेतलं आपण, सम अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन टू thermoflask. Let us bring the change in the internal energy of the system by doing some work on it. काय करायचं, त्याची जी काही इंटरनल एनर्जी असेल ही चेंज करायची. कशी चेंज करायची, बाय डुईंग सम वर्क ऑन इट. लेट अस कॉल द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टम ॲज अ स्टेट A, its temperature as a TA and its internal energy is a UA. मग ती जी काय स्टेट असेल त्या स्टेटला काय म्हणूया आपण, स्टेट A म्हणू. आणि त्याचं जे काही टेम्परेचर असेल तर ते कसं असेल, TA असेल. आणि याची एनर्जी कशी असेल, UA, दॅट इज द इंटरनल एनर्जी ऑफ A. We can change the state of the system in two different ways. दोन डिफरंट टाईपनं त्याची स्टेट आपण चेंज करू शकतो. फर्स्ट वे, मेकॅनिकल वर्क of 1 kilojoule is done by rotating a set of small paddles by churning the water. या ठिकाणी मेकॅनिकल वर्क काय केलं आपण, या ठिकाणी वर्क केलं, मेकॅनिकल वर्क डन केलं. आणि किती केलं ते, 1 किलोजूल बाय रोटेटिंग अ सेट ऑफ पॅडल. सेट ऑफ पॅडल त्या ठिकाणी वर्क केलं आपण. या ठिकाणी अशा प्रकारे आपण जर फिरवलं तर काय होणार आहे, या ठिकाणी मेकॅनिकल वर्क आपल्याला पाहायला मिळेल. पहा, लेट द न्यू स्टेट टू बी अँड इट्स टेम्परेचर. मग काय झालं, या ठिकाणी नवीन स्टेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि ती जी काय स्टेट असेल त्या स्टेटचं जे काय टेम्परेचर असेल ते कसं असणार आहे, TB असणार आहे. आणि इंटरनल एनर्जी काय होईल, मग या ठिकाणी UB झालेली आहे. मग TB इज ग्रेटर दॅन TA. चेंज इन टेम्परेचर डेल्टा T इज इक्वल टू TB मायनस TA. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1. मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे, दोघांमधला डिफरन्स असेल. पहा, तो डिफरन्स काय मिळाला आपल्याला, या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरचा मिळाला डेल्टा T आणि इंटरनल एनर्जी मिळाला डेल्टा U. पहा, सेकंड वे, an equal amount of that is 1 kilojoule electrical work with the help of an immerse rod. 1 किलोजूलचं वर्क या ठिकाणी कशामुळे मिळालं आपल्याला, इमर्स रॉडमुळे मिळालं. पहा या ठिकाणी रॉड ठेवलेलं आपण, या ठिकाणी वर्क मिळालं आपल्याला. चेंज इन टेम्परेचर, मग टेम्परेचरमध्ये काय चेंज होईल, डेल्टा T इक्वल टू TB मायनस TA. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ U इन टू स्टेट is a delta U, which is the adiabatic work required to change the state function. आणि ते जे काही वर्क होईल ते कसं असेल, adiabatic वर्क असेल. पहा, मग इंटरनल एनर्जी असेल तर ती काय येईल आपल्याला, डेल्टा U इज इक्वल टू UB मायनस UA इक्वल टू WA. दॅट इज वर्क डन इन अ adiabatic सिस्टम. adiabatic सिस्टीममध्ये जे काय वर्क होईल त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी. पहा, या ठिकाणी कन्क्लुजन काय मिळालं मग आपल्याला, the change in the internal energy in sum in the above experiment, that is internal energy is a state function. मग इंटरनल एनर्जी काय आहे आपली, स्टेट फंक्शन आहे. का तर तुम्ही कोणत्या रूटने गेला याच्यावर डिपेंड आहे का, तुमचं मेकॅनिकल वर्क झालं किंवा इलेक्ट्रिकल वर्क झालं, जी काय व्हॅल्यू डिपेंड आहे कशाची, इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, तर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे. म्हणजे ही व्हॅल्यू पहिल्या सुरुवातीला आपण मेकॅनिकल वर्क पाहिलं, त्या मेकॅनिकल वर्कमध्ये काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला, डेल्टा U इज इक्वल टू UB मायनस UA. आणि आपण इलेक्ट्रिकल वर्क घेतलं तर त्यावेळेस काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला, UB मायनस UA. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय झालं आपल्याला व्हॅल्यू सारखी मिळाली. म्हणजे हे कशावर डिपेंड्स आहे,
इट डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर फक्त डिपेंड आहे, म्हणून इंटरनल एनर्जी काय आहे आपलं स्टेट फंक्शन आहे. मग एक्झाममध्ये क्वेश्चन्स असतो पहा, प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. तर या ठिकाणी हे आन्सर आपल्याला अपेक्षित आहे. पहा, इंटरनल एनर्जी डज नॉट इन्क्लूड व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, एनर्जी अरायझिंग बाय ग्रॅव्हिटेशनल पुल अँड न्यूक्लिअर एनर्जी. तर या ठिकाणी तीनही काय आहेत याचे टाईप्स आहे. पहा एनर्जीचे टाईप्स आहेत. पहा आपण टाईप्स पाहिलेले आहे. पहा व्हायब्रेशनल एनर्जी आहे, रोटेशनल आहे, तर फक्त काय आहे ग्रॅव्हिटेशनल पुल एनर्जी नाही. टाइप्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी आर. पोटेन्शियल एनर्जी टाइप कोणते? इंटरमॉलिक्युलर, इंट्रामॉलिक्युलर, बाइंडिंग एनर्जी अँड ऑल ऑफ दिस. तर याचे आन्सर आहे ऑल ऑफ दिस. पहा हे तिन्ही त्याचे टाइप्स आहेत. पहा एक्सप्रेशन फॉर आयसोथर्मल वर्क डन. आता वर्क डनचे जे काही एक्सप्रेशन असतील ते एक्सप्रेशन आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. पहा वर्क डनचे एक्सप्रेशन. पहा एक्सप्रेशन फॉर आयसोथर्मल इरिव्हर्सिबल वर्क डन, त्याला काय म्हणतो आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणतो. पहा कन्सिडर अन आयडियल गॅस इन अ सिलेंडर विच इज फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. काय झालेलं आहे या ठिकाणी एक सिलेंडर घेतलेला आहे आणि या सिलेंडरमध्ये काय आहे एक गॅस भरलेला आहे आणि त्याला काय आहे एक पिस्टन आहे की जो कसा आहे वेटलेस आणि फ्रॅक्शनलेस आहे. फ्रिक्शनलेस म्हणजे त्या ठिकाणी घर्षण काही होणार नाही. हॅव्हिंग P1 अँड V1. P1 इज द प्रेशर अँड V1 इज द व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. एका ठराविक टेम्परेचरला त्याचं प्रेशर किती आहे P आहे, व्हॉल्यूम काय आहे V1 आहे आणि टेम्परेचर जे काय आहे ते कॉन्स्टंट आहे आणि किती आहे ते T एवढं त्याचं. इफ द गॅस एक्सपांड इट पुशेस द पिस्टन अपवर्ड. मग आता काय झाला गॅस काय झाला एक्सपांड झाला आणि गॅस एक्सपांड झाला काय होणार आहे तो जो काय पिस्टन असेल तो काय होईल अपवर्ड त्या ठिकाणी होईल. आणि ही जी काही कंडिशन्स आहे थ्रू अ डिस्टन्स D आणि किती डिस्टन्सनं तो अपवर्ड झाला तर D एवढ्या डिस्टन्सनं काय झाला तो अपवर्ड झाला. अगेन्स्ट अँड एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल. आणि किती प्रेशर होतं तो एक्सटर्नल प्रेशर तर P एक्सटर्नलने काय झालं तो इन्क्रीज झालेला आहे म्हणजे वरती झालेला आहे वर्क डन घेतलेलं आहे. अँड द व्हॉल्यूम चेंजेस V2 आणि त्याचं जे काय व्हॉल्यूम असेल ते किती असेल V2 व्हॉल्यूम असेल. वर्क डन W. मग किती वर्क डन W या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं वर्क डन इज इक्वल टू अपोजिंग फोर्स. म्हणजे जेवढं अपोजिंग फोर्स असेल तेवढं वर्क डन आपल्याला पाहायला मिळालं इनटू डिस्प्लेसमेंट. अपोजिंग फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी पहा काय आहे आपल्याला वर्क डन काय आहे अपोजिंग फोर्स मायनस F निगेटिव्ह साईन बिकॉज इट इज अ एक्सपान्शन. एक्सपान्शन आहे मग त्या ठिकाणी काय केलं आपण मायनस F इंटू D. F इंटू D काय होईल आपलं वर्क डन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू A इंटू D. देन नेक्स्ट W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल आणि किती चेंज झाला एरिया इंटू डिस्टन्समध्ये काय त्याचं तर चेंज इन व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम चेंज झालं मग आता V2 मायनस V1. देन वर्क डन अगेन इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. डेल्टा V काय आहे आपला चेंज इन व्हॉल्यूम्स आहे. अशा प्रकारे काय मिळालं आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पहा वर्क डनची W इक्वल टू काय मिळालं आपल्याला W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. ही काय झाली आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली. किंवा या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पहा वर्क डन W इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. मग याचं जे काय आता साइन कन्व्हेन्शन असेल ते साइन कन्व्हेन्शन आपण पाहूया. पहा W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. P डेल्टा V. आता काय आहे एक्सपान्शन असेल हे एक्सपान्शनमध्ये V2 इज ग्रेटर असेल. V2 काय आहे आपला ग्रेटर आहे आणि V2 जर ग्रेटर असेल तर काय आहे डेल्टा V इज अ पॉझिटिव्ह अँड W इज निगेटिव्ह.
डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय येईल, पॉझिटिव्ह येईल, पण डब्ल्यूची व्हॅल्यू काय येईल, निगेटिव्ह असणार आहे. ड्युरिंग कॉम्प्रेशन, जर कॉम्प्रेशन होत असेल तर काय असेल, V1 ग्रेटर असेल. बरं, चला पुढे जाऊया. आणि डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय येईल आपल्याला, निगेटिव्ह येईल, आणि डब्ल्यू काय असेल आपला, पॉझिटिव्ह असेल. हे झालं याचं साइन कन्व्हेन्शन आहे. पहा, एक्सपान्शनमध्ये वेगळं आहे आणि कॉम्प्रेशनमध्ये वेगळं आहे, एकमेकाचे हे अपोजिटमध्ये आहे. एक्सपान्शनमध्ये डब्ल्यू निगेटिव्ह आहे, कॉम्प्रेशनमध्ये डब्ल्यू पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. एक्सप्रेशन ऑफ वर्क फॉर डिफरंट प्रोसेस. मग डिफरंट प्रोसेसमध्ये काय आहे, हे वर्क डन कशा प्रकारे आहे ते आपण पाहूया. पहा या ठिकाणी जर एक्सटर्नल प्रेशर अजिबात नसेल, एक्सटर्नल प्रेशर अजिबात नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री एक्सपान्शन म्हणतो. आणि मग जर फ्री एक्सपान्शन असेल, प्रेशरच जर नसेल, एक्सटर्नल प्रेशर अजिबात जर नसेल तर त्या ठिकाणी वर्क डन होईल का, वर्क डन होणार नाही. कारण पी एक्सटर्नल किती येईल आपला, 0 येईल. आणि 0 आला आणि किती जरी व्हॉल्यूम चेंज झालं तर 0 इंटू मल्टिप्लाय व्हॉल्यूम केलं तर काय येईल, ती व्हॅल्यू 0 येईल. म्हणजे फ्री एक्सपान्शनमध्ये वर्क डनची व्हॅल्यू काय येते आपल्याला, 0 येईल. म्हणजे देअर इज नो वर्क डन इन अ फ्री एक्सपान्शन. आता वेगवेगळ्या प्रोसेससाठी आपण वर्क डन पाहूया. एक्सप्रेशन ऑफ वर्क काय मिळालं आपल्याला, व्हॅल्यू या ठिकाणी डब्ल्यू इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही मिळालं. 0 अपोजिंग प्रेशर, 0 प्रेशर असेल तर पहा पी एक्सटर्नल काय येईल आपला, 0 येईल, डब्ल्यू सुद्धा काय येईल, 0 येईल. म्हणजेच फ्री एक्सपेन्शन असेल किंवा व्हॅक्यूममध्ये असेल. आता आयसोबॅरिक प्रोसेस असेल, आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये काय होतं, प्रेशर कॉन्स्टंट राहतो. म्हणजे डेल्टा पी की येईल आपला 0 येईल, त्या ठिकाणी वर्क डन काय येईल मग आपलं, मायनस पी डेल्टा व्ही येईल. आणि आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही किती आहे आपला, 0 आहे, डब्ल्यू काय येईल त्या ठिकाणी, 0 त्या ठिकाणी येऊ शकतो. फॉर्म्युला आहे पहा, डब्ल्यू इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. प्रेशर कशामध्ये आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, व्हॉल्यूम लिटरमध्ये आहे. मग याचं जे काही युनिट येईल ते कशामध्ये येईल, लिटर ॲटमॉस्फिअर. किंवा प्रेशर जर न्यूटन मीटर स्क्वेअर मायनसमध्ये असेल तर, आणि व्हॉल्यूम कशामध्ये आहे, मीटर क्यूबमध्ये आहे, तर याचं जे काही युनिट असेल डब्ल्यू कशामध्ये येईल, ज्यूल्समध्ये असेल. प्रेशर पास्कलमध्ये आहे, व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये आहे, तर या ठिकाणी जे काही युनिट येईल याचं ते कशामध्ये असेल, डब्ल्यू जूलमध्ये असेल. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इक्वल टू, आणि मग या ठिकाणी साइन कन्व्हर्जन कसं असेल पहा, 1 लिटर ॲटमॉस्फिअर असेल तर किती व्हॅल्यू असेल कॅलरीमध्ये त्याची, 24.22 कॅलरीज असेल. आणि ही जूलमध्ये किती असेल पहा, किती असेल मग, याला मल्टिप्लाय किती करावं लागेल, 4.143, म्हणजेच किती, 101.3 जूल्स. आणि कॅलरी अर्गमध्ये जर आपण घेतलं तर किती येईल ते, 101.3 इंटू 10⁻⁷ अर्ग. कारण 1 जूल बरोबर किती अर्ग आहे आपलं, 10⁻⁷ अर्ग या ठिकाणी आहे. पहा आपल्याला या ठिकाणी दिले 1 जूल इक्वल टू 10⁻⁷ अर्ग इक्वल टू 0.2389 कॅलरीज. अशा प्रकारे हे काय होईल आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. पहा एक्सप्रेशन फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल वर्क डन. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये वर्क डन घ्यायचं म्हणजेच कसं आहे ते, डब्ल्यू मॅक्झिमम आहे की नाही, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क, किंवा त्याला म्हणतो आपण आयसोथर्मल रिव्हर्सिबल वर्क डन. कन्सिडर n mole of an ideal gas in a cylinder which is fitted with a weightless and frictionless piston. काय आहे, n मोल आहेत. कशाचे मोल आहे, हे आयडियल गॅसचे मोल आहेत. आणि कशामध्ये घेतले आपण, एका सिलेंडरमध्ये घेतलेलं आहे, आणि त्याला काय जोडलेलं आहे, वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. त्याला एक पिस्टन आपण जोडलेला आहे. आणि या ठिकाणी जे काही वर्क डन मिळेल ते कसं असेल, आपलं रिव्हर्सिबल प्रोसेसचं असणार आहे. म्हणजे ते कसं असेल, मॅक्झिमम असणार आहे. कन्सिडर दिस सिलेंडर, इनिशियल व्हॉल्यूम आणि इनिशियल प्रेशर जर घेतलं तर त्याचं इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 आणि इनिशियल प्रेशर आहे P. पिस्टन एक्सटर्नल प्रेशर इज स्लाइटली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ द गॅस. काय आहे,
याचा जो काही प्रेशर असेल, पिस्टनवर जो काही प्रेशर असेल म्हणजेच एक्सटर्नल प्रेशर म्हणतो आपण, तो कसा आहे स्लाइटली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ गॅस. गॅसच्या प्रेशरपेक्षा तो अगदी थोड्या किमतीनं काय आहे स्मॉल आहे. आता पहिली कंडिशन पहा, काय केलं या ठिकाणी जे काय चेंज झाला तो कितीनं झाला DVनं चेंज झाला. सेकंड कंडिशनमध्ये काय झालं परत DVनं चेंज झाला. पुढे डेल्टा फी, मग हा जो काही चेंज असेल तो काय झाला डेल्टा फी झाला. म्हणजे फायनल वॉल्यूम काय झालं याचं V2 झालं आणि प्रेशर काय झालं त्या ठिकाणी P मायनस डेल्टा P, म्हणजे चेंज इन अ वॉल्यूम प्रेशर इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. प्रेशर सुद्धा काय आहे अगदी व्हेरी स्मॉल आहे. आणि आपल्याला काय एक्सप्रेशन आहे डब्ल्यूचं, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा फी. मग हे जे एक्सप्रेशन आपण जर अगदी स्मॉल वर्कसाठी घेतलं म्हणजे अगदी थोड्या इनफायनाईट स्टेप अगदी लहान प्रमाणामध्ये इन्क्रीज झालेलं आहे, तर त्या ठिकाणी DW घेऊया आपण. DW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा किंवा DV काय आहे स्मॉल चेंज आहे, बट P एक्सटर्नल इक्वल टू P मायनस DP. आणि प्रेशर पण काय आहे या ठिकाणी P मायनस DP आहे. म्हणजे त्या ठिकाणी DW काय होईल आपलं मग मायनस P मायनस DP इंटू DV. हे काय झालं आपलं इक्वेशन झालं. मग हे जर सॉल्व केलं तर कसं होईल मायनस P DV प्लस DP DV. अशा प्रकारे हे इक्वेशन आपल्याला मिळेल. DW इक्वल टू मायनस P DV प्लस DP इंटू DV. But DP and DV are very small, hence the product is even smaller. पण DP आणि DV ची व्हॅल्यू काय आहे अगदी लहान आहे आणि याचा जो काही गुणाकार असेल तो काय होईल अजून लहान होईल. Therefore neglecting the product DP and DV. मग ह्या व्हॅल्यू काय करायच्या कॅन्सल करायच्या कट करायच्या आपल्याला. Therefore DW इक्वल टू काय येईल मग मायनस P DV. वर्क डन ॲट या ठिकाणी हे वर्क डन मिळेल. तर टोटल वर्क डन इन द एंटायर एक्सपेन्शन फ्रॉम वॉल्यूम V1 टू V2. मग आता हे झालं एका स्टेपचं. असे काय असतील आपल्याला नंबर्स ऑफ स्टेप त्या ठिकाणी असतात आहे की नाही, इन्फिनाईट नंबर्स ऑफ स्टेप त्या ठिकाणी असतील. आणि फायनल स्टेप काय होईल आपली तर V2 काय असेल आपलं फायनल वॉल्यूम असेल. मग या ठिकाणी जे काय वर्क डन असेल तर ते काय करायचं आपल्याला आपण इंटिग्रेशन करून घेऊया. पहा या ठिकाणी इंटिग्रेटिंग फ्रॉम इनिशियल स्टेट 1 टू फायनल स्टेट 2 DW इक्वल टू मायनस पहा या ठिकाणी याचं इंटिग्रेशन घेतलं फ्रॉम इनिशियल स्टेट V1 टू फायनल स्टेट V2. देन वी गेट अ मॅक्झिमम वर्क W मॅक्स इक्वल टू याचं इंटिग्रेशन परत the ideal gas equation for n mole of gas is a PV equal to nRT. आणि मग आयडियल गॅसचं इक्वेशन काय आहे तर या ठिकाणी पहा PV इक्वल टू nRT. हेन्स P इक्वल टू nRT अपॉन V. मग P ची व्हॅल्यू काय येईल आपल्याला फ्रॉम इनिशियल वॉल्यूम V1 टू V2 nRT अपॉन V इंटू DV. मग nRT काय आहे आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया आपण. फ्रॉम इनिशियल वॉल्यूम V1 टू V2 1 अपॉन फी इंटू DV येईल. आणि पहा इंटिग्रेशनमध्ये एक रूल आहे पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इंटू DX इक्वल टू काय येतं आपल्याला ln x येईल. मग या ठिकाणी ln काय येईल आपल्याला फी येईल. W मॅक्स इक्वल टू मायनस nRT ln फी. आणि इनिशियल वॉल्यूम V1 टू फायनल वॉल्यूम V2 म्हणजेच या ठिकाणी W मॅक्स या प्रकारे येईल आपल्याला मायनस nRT ln V2 मायनस ln V1. म्हणजेच या ठिकाणी याप्रमाणे लिहू आपण पहा अशा प्रकारे W मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT ln V2 अपॉन V1. मग काय व्हॅल्यू आली आपल्याला मायनस nRT ln V2 अपॉन V1. मग या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू काढल्या कशाच्या ln ची व्हॅल्यू आहे, ही ln ची व्हॅल्यू किती येते मायनस 2.303 nRT लॉग V2 अपॉन V1. याप्रमाणे ही व्हॅल्यू आपल्याला
डब्ल्यू मॅक्ससाठी मिळेल. बट अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय सांगतो आपल्याला, P1 इक्वल टू P2 स्टेट ऑफ मॅटरमध्ये आपण पाहिलेलं आहे. P1 इक्वल टू P2 और V2 अपॉन V1 इक्वल टू P1 अपॉन P2. मग या ठिकाणी ही व्हॅल्यू रिप्लेस होईल. डब्ल्यू मॅक्स इक्वल टू -2.303 nRT लॉग P1 अपॉन P2. म्हणजे वॉल्यूम असेल आपल्याकडे चेंज इन व्हॉल्यूम, तर आपण इक्वेशन नंबर 1 वापरायचं, आणि जर आपल्याकडे चेंज इन प्रेशर असेल तर इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी आपण वापरू शकतो. अशा प्रकारे हे डब्ल्यू मॅक्स आहे की डब्ल्यू मॅक्स आपण फाइंड आउट करू शकतो. पहा आता नेक्स्ट आहे पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मॅक्झिमम वर्क डन. या मॅक्झिमम वर्क डनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे. सपोज we consider a PV graph, that is a pressure volume graph, in isothermal irreversible process. Is initial state P1 V1 and the final state B is a P2 V2. तर या ठिकाणी अ सिस्टीम गोज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. सिस्टीम कुठून कुठे गेलेलं आहे, पॉईंट ए पासून पॉईंट बी ला गेलेली. वर्क इज डन, आणि ते जे काही वर्क डन असेल ते किती असेल आपल्याला, -P एक्सटर्नल इंटू डेल्टा फी असणार आहे. मग P एक्सटर्नल इक्वल टू P फायनल इक्वल टू P2 असेल तर त्या ठिकाणी W इज इक्वल टू -P2 डेल्टा व्ही मिळेल. काय मिळेल, P2 डेल्टा व्ही मिळेल. ग्राफिकली वर्क इज बिलो P2 अँड बिटवीन V1 अँड V2. हे जे काही वर्क असेल ते कशामध्ये असेल, मग बिलो P2 अँड बिटवीन V1 अँड V2 मध्ये असेल. W इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व. ह्या एरिया अंडर एवढं जे कर्व असेल तेवढं काय झालेलं असेल, आपलं वर्क डन या ठिकाणी झालेलं आहे. सपोज वी कन्सिडर द सेम प्रोसेस. आपण सेम प्रोसेसमध्ये गेलो. सपोज द प्रोसेस टेक प्लेस इन 4 स्टेप. आता ही किती स्टेपमध्ये प्रोसेस टेक प्लेस झाली आपले, 4 स्टेपमध्ये. म्हणजे 1 स्टेप, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. नंबर ऑफ स्टेपमध्ये जर गेलो आपण, 4 स्टेपमध्ये कंप्लीट झालेली आहे. पहा मग या ठिकाणी पहिले स्टेप आहे, ही दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि ही चौथी स्टेप. या नंबर ऑफ स्टेपमध्ये आपण गेलो तर प्रत्येक स्टेपचं काय असणार आहे, वर्क डन असणार आहे. मग ते जे काय वर्क डन असेल, या वर्क डन पासून आपल्याला काय मिळेल, शेडेड पोर्शन इन्क्रीजेस. आता शेडेड पोर्शन काय झाला, इन्क्रीज झालेला आहे. वर्क डन इज रिलेटिव्हली मोर. मग या ठिकाणी जे काही वर्क डन असेल ते काय झालेलं आहे, मोर वर्क इज डन इन दिस प्रोसेस. सपोज वी कन्सिडर द सेम प्रोसेस. आता अजून एक प्रोसेस पहा, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. पहा यामध्ये आता किती स्टेप आहे, तर नंबर ऑफ स्टेप या ठिकाणी आहे. द प्रोसेस टेक प्लेस इन इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप. खूप नंबर ऑफ स्टेपमध्ये काय झालेलं आहे, ही प्रोसेस टेक प्लेस झालेली आहे. पहा तर त्या ठिकाणी जे काही वर्क असेल ते कसं असणार आहे, अजून मॅक्झिमम वर्क त्या ठिकाणी असणार आहे. पहा शेडेड पोर्शन इज मोर, आणि तो जो काही पोर्शन असेल तो कसा असेल, जास्त असेल. अँड दॅट मीन्स दे इंडिकेट वर्क डन इज अ मॅक्झिमम. आणि हे जे काही वर्क असेल ते कसं असेल, मॅक्झिमम वर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच जर आपली प्रोसेस कशी असेल, रिव्हर्सिबल असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम वर्क पाहायला मिळते. पहा फॉर्म्युला ऑफ वर्क डन इज, वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे, W इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा व्ही, W इक्वल टू -P डेल्टा व्ही, W इक्वल टू -P डी व्ही अँड ऑल ऑफ दिस. तर या ठिकाणी सगळे त्याचे काय आहे, फॉर्म्युले आहेत. पहा त्याचेच फॉर्म्युला ऑफ मॅक्झिमम वर्क डन. मॅक्झिमम वर्क डनचं काय फॉर्म्युला आहे, W मॅक्स इक्वल टू -nRT ln V2 अपॉन V1. पहा या ठिकाणी दुसरा आहे, तिसरा आहे आणि चौथा आहे. तर या ठिकाणी काय आन्सर आहे, ऑल ऑफ दिस आन्सर आहे. कारण त्याच व्हॅल्यू आपण प्रिन्सिपल फक्त प्रेशर चेंज केलेलं आहे, व्हॉल्यूमच्या ऐवजी प्रेशर घेतलेलं आहे. या ठिकाणी सगळ्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत. पहा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. Energy can neither be created nor destroyed, only it can be converted from one form to another. काय सांगतो पहिला लॉ थर्मोडायनेमिक्सचा, की एनर्जी तयार करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही.
पण ती एका फॉर्ममधून आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करू शकतो, कन्व्हर्ट करू शकतो पहा. किंवा द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट, किंवा एनर्जी तयार करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. याचा अर्थ काय की युनिवर्समध्ये असणारी एनर्जी काय राहील, कॉन्स्टंट राहील. whenever a given quantity of energy of one kind disappear, म्हणजे एक काइंडची एनर्जी काय झाली, डिसअपिअर झाली, then equivalent amount of energy appears in some other kind, आणि तेवढ्याच अमाऊंटची एनर्जी काय होते, दुसऱ्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा या ठिकाणी एनर्जी बिफोर, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी आफ्टर. जेवढे काय होईल आपले सुरुवातीला असेल तेवढी शेवटी असेल, म्हणजे एका फॉर्ममधून काय होईल, फक्त दुसऱ्या फॉर्ममध्ये ती कन्वर्ट होईल. इट इज नॉट पॉसिबल फॉर अ प्रिपेक्च्युअल मोशन मशीन टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग सम फॉर्म ऑफ एनर्जी. असं एकही मशीन नाही की जी काहीतरी एनर्जी घेतच नाही, म्हणजे एनर्जी अजिबात घेत नाही आणि वर्क डन करतं, तर असं अजिबात होत नाही. कोणतंही मशीन असेल तर ते काय करतं, एनर्जी ॲब्सॉर्ब करतं, आणि एनर्जी ॲब्सॉर्ब करतं आणि मग वर्क डन देतं. याचा अर्थ काय की एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर वर्क डन. एखादं वर्क डन व्हायचं असेल तर एनर्जी काय लागेल आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. नेक्स्ट आहे पहा, टोटल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. जर सिस्टीम कशी आपल्याला आयसोलेटेड असेल, म्हणजे त्या ठिकाणी मॅटर पण एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी पण एक्सचेंज होत नाही, तर त्यामध्ये काय राहते, एनर्जी कॉन्स्टंट राहते. अशा प्रकारचे हे लॉज आहेत पहा. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ, मग यासाठी काय आहे एक्सप्रेशन, कन्सिडर अन आयडियल गॅस इन अ सिलेंडर विच इज फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. Let us U1 and V1 initial internal energy and the volume. U1 काय आहे त्याची सुरुवातीची इंटरनल एनर्जी आहे, अँड V1 त्याचं काय आहे, व्हॉल्यूम असेल. इंटरनल एनर्जी कॅन चेंज, एनर्जी काय झाली, चेंज झाली बाय हिटिंग द सबस्टन्सला हिट केलं. W इज डन डुईंग वर्क ऑन द सिस्टीम, सिस्टीमवरती वर्क केलं गेलेलं आहे. पहा आता, बाय हिटिंग द सबस्टन्स, हिट केलं त्याला. लेट अस U2 अँड V2 आर द फायनल इंटरनल एनर्जी अँड व्हॉल्यूम. U2 काय त्याची फायनल एनर्जी आहे आणि V2 काय त्याचं व्हॉल्यूम आहे. देन चेंज इन इंटरनल एनर्जी, याच्यामध्ये काय चेंज झाला आपल्याला, Q प्लस W. और स्मॉल चेंज जर असेल तर DU असेल तर कसं असेल ते DQ प्लस DW असेल. अशा प्रकारे त्याची काय आहे एक्सप्रेशन आहेत पहा. साइन कन्व्हेन्शन, आता याचे साइन कन्व्हेन्शन पाहूया आपण. डेल्टा U पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस काय असेल, U2 इज ग्रेटर दॅन U1. U2 कसा पाहिजे, ग्रेटर पाहिजे. एनर्जी इज ॲब्सॉर्ब असेल. आणि जर डेल्टा U कसा असेल, निगेटिव्ह असेल, तर या ठिकाणी पहा U2 इज लेस दॅन U1. एनर्जी इज रिलीज, एनर्जी रिलीज केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता क्यूचे साइन कन्व्हेन्शन, क्यू इज पॉझिटिव्ह, एनर्जी इज ॲब्सॉर्ब. निगेटिव्ह असेल तर काय असेल, एनर्जी इज रिलीज केलेली असेल पहा. अशा प्रकारे हे. आता डब्ल्यूचं कन्व्हेन्शन पाहूया आपण. कॉम्प्रेशन असेल म्हणजेच वर्क इज डन ऑन द सिस्टीम असेल, देन W इज पॉझिटिव्ह. अँड एक्सपान्शन बाय द सिस्टीम, वर्क कोणी केलेलं आहे आता, बाय द सिस्टीम असेल तर W काय असेल आपला, निगेटिव्ह त्या ठिकाणी असेल. आता नेक्स्ट आहे पहा, लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ. इट डज नॉट एक्सप्लेन द मास एनर्जी रिलेशनशिप. मास आणि एनर्जीचं रिलेशनशिप पाहायला मिळत नाही. इट डज नॉट टेल अबाउट डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी. एनर्जी कुठून कुठे फ्लो होते हे सांगितलंय का, नाही. इट डज नॉट एक्सप्लेन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी. अँड नेक्स्ट इज इट डज नॉट टेल द स्पॉन्टेनिटी ऑफ द प्रोसेस. म्हणजे प्रोसेस आपली स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे या ठिकाणी सांगितलेलं नाही. नेक्स्ट आहे पहा MCQ, लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. काय लिमिटेशन आहे याचं, तर पहा 4 पर्याय आहेत या ठिकाणी. तर काय आहे याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. इट डज नॉट एक्सप्लेन द मास एनर्जी रिलेशनशिप, इट डज नॉट टेल अबाउट डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी, अँड इट डज नॉट टेल द स्पॉन्टेनिटी ऑफ रिॲक्शन. या ठिकाणी काही याबद्दल डिटेल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली नाही. अशा प्रकारे हे आन्सर असेल त्याचा. नेक्स्ट, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ फर्स्ट लॉ
काय असेल एक्सप्रेशन त्याचं ए बी सी ऑर डी काय असेल ते, तर याचं एक्सप्रेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू, त्याचं असेल एक्सप्रेशन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर डिफरंट प्रोसेस, वेगवेगळ्या प्रोसेस असतील या ठिकाणी कसा असेल तो, आयसोथर्मल प्रोसेस असेल, ॲडियाबॅटिक असेल, आयसोबॅरिक असेल, आयसोकोरिक असेल. तर पहा कशासाठी काय आहे आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज मीन बाय आयसोथर्मल? अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट राहते म्हणजे डेल्टा टी इक्वल टू 0, देन डेल्टा यू ऑल्सो 0. डेल्टा यू काय असेल आपला 0 असेल. का तर क्यू प्लस डब्ल्यू आहे, म्हणजेच या ठिकाणी क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. हा काय आपला फर्स्ट लॉ असेल. किंवा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू असेल. क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू इक्वल टू मायनस एन आर टी एल एन फी फायनल अपॉन फी इनिशियल. दॅट इज 2.303 NRT log फी फायनल मायनस अपॉन फी इनिशियल. नेक्स्ट आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. काय आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस? अ प्रोसेस इन विच हीट इज नॉट अलाउड टू एंटर ऑर लिव्ह द सिस्टीम. सिस्टीम हीट ॲब्सॉर्ब करत नाही आणि इमिट पण करत नाही. क्यू इज इक्वल टू 0. सिस्टीम इज अ थर्मली आयसोलेटेड. देन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग या ठिकाणी काय येईल आपल्याला 0 प्लस डब्ल्यू ॲडियाबॅटिक. डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू ॲडियाबॅटिक. नेक्स्ट प्रोसेस आहे आयसोबॅरिक प्रोसेस. काय आहे आयसोबॅरिक प्रोसेस? अ प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर काय राहतं कॉन्स्टंट राहतो. डेल्टा पी इक्वल टू 0. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क डन? काय येईल फॉर्म्युला वर्क डनचा? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा फी. मग काय येईल डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल क्यू पी प्लस मायनस पी डेल्टा फी. मग या ठिकाणी डेल्टा पी काय आहे आपला 0 आहे, म्हणजे डेल्टा यू काय येईल मग क्यू पी मायनस पी डेल्टा फी. म्हणजेच क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा फी. नेक्स्ट आयसोकोरिक प्रोसेस. काय आयसोकोरिक प्रोसेस? अ प्रोसेस इन विच द वॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. वॉल्यूम काय राहतं त्याचं कॉन्स्टंट राहतंय. डेल्टा यू काय येईल मग क्यू फी प्लस मायनस पी डेल्टा व्ही. क्यू व्ही प्लस 0, कारण चेंज इन व्हॉल्यूम काय आहे 0 आहे, म्हणजेच डेल्टा यू इक्वल टू क्यू व्ही. नेक्स्ट MCQs. इन आयसोथर्मल प्रोसेस क्यू इज. आयसोथर्मलमध्ये काय आहे क्यूची व्हॅल्यू मायनस डब्ल्यू असेल. क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू या ठिकाणी आहे. नेक्स्ट इन आयसोबॅरिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू काय असेल क्यू पी इज इक्वल क्यू पी मायनस पी डेल्टा फी असेल. थँक्यू.